मंत्रिपदासाठी संयम नाही हे तुम्ही नीटपणे समजून घ्या. मी मंत्री झालो म्हणून आमचे काही पोरं जरा बारीक तोंड करून बसले होते. त्यांना वाटतंय ना अरे बाबा हा एवढा डॅशिंग माणूस आहे आणि टी व्हीला सारखं तुम्ही देतच होता ना, तर तुम्ही कोणाला विचारू देता ना, तुम्हाला विचारलं पाहिजे. सारखं टी व्हीला येत होतं मग कसं काय झालं, मग कसं काय झालं, काय झालं, मग ते मार्केटवाडीमुळे झालं का, अमुक झालं का, तमुक, असं पोरांना वाटतंय. आणि म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही आता संयमात राहा. आपला नेता मुख्यमंत्री झाला आहे, आता आपण देण्याच्या भूमिकेत आहो ना. मी मंत्री नसून म्हणून काय झालं, नेता मुख्यमंत्री आहे ना, कुठलं पण काम सांगा ना, थटत नाही ना. आणि माझे अनेक सहकारी राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत ना, अनेक मंत्री महोदय आहेत. त्यामुळं संयमात आपण राहू. जिथं कुठं बाळूमामा व्हायचं आता झालोय आपण, बापू बिरो व्हायच्या वेळेस मी सांगेन आता घेर बदला म्हणून. त्याला काय तुम्ही आहेच की परत सांगायला, काय अडचण आहे त्याला. भाषणात तुम्ही एक उल्लेख केला होता की आपला संघर्षाचा काळ संपलेला आहे, म्हणजे